हरे कृष्णा, नमस्कार. मी राजपती दास आणि आपण पाहत आहात मराठी भगवद्गीता कोर्स, ज्याचे 2 विभाग आहेत. पहिला म्हणजे गीता चिंतन, ज्यामध्ये आपण भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकावर 15 ते 20 मिनिट चर्चा करतो, तो श्लोक समजावून घेतो व्यवस्थित. आणि दुसरा विभाग म्हणजे गीता वाचन, जिथे आपण एक श्लोक भगवद्गीतेचा एकत्र वाचतो. तुम्हाला तिथे टेक्स्ट हे तुमच्या स्क्रीनवर दिसतं. अजूनही आपण या आपल्या कोर्सला, मराठी भगवद्गीता कोर्सला रजिस्टर केलं नसेल, नाव नोंदणी केली नसेल, तर डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये खाली व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक आहे. ती लिंक क्लिक करा, आपली व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन केली. आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ या कोर्सच्या याच यूट्यूब चॅनलवर आहेत. कृपया लिंक जॉईन करून कोर्समध्ये सहभागी व्हा. या आजच्या गीता वाचन या सत्रामध्ये आपलं स्वागत. हरे कृष्णा, नमस्कार. मी राजपती दास. आपण वाचत आहोत भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 3रा श्लोक. संजय धृतराष्ट्राला सांगत आहे, दुर्योधन द्रोणाचार्यांकडे जाऊन काय म्हणाला. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. पश्यैतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. भाषांतर. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडव सेना पहा. तात्पर्य. मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकविण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसार पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे, म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यावयाचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम